आज या ठिकाणी बोलण्यासारखं म्हणजे बिगर माईकचं बोलायला चांगलं आहे. ते माईकवर म्हणलं आपण आपल्या जीवनामध्ये जगत असताना माणूस म्हणून जगलं पाहिजे. आपल्याकडे किती पैसा असू द्या, किती माणसं असू द्या, म्हणून त्याची मुग्रमता आपल्याकडे नसली पाहिजे. प्रत्येक छोटा असू द्या, मोठा असू द्या, त्याचा आदर करायला शिकलं पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे जे मागाल ते मिळेल, परंतु तुमच्याकडं तेवढं धैर्य असलं पाहिजे आणि जीवनामध्ये प्रामाणिक राहणं गरजेचं. कुणी काय म्हणतंय त्याच्यावर न लक्ष देता तुम्ही तुमच्या जीवनाशी, तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक राहिला तर तुमच्या जीवनात कुठलीही कमतरता येणार नाही. आज विकासावरती बोलायचं झालं तर साहेब बोलतील, कारण मी या क्षेत्रामध्ये आताच चाललोय. 100% तुम्हाला मी माझ्या जीवनात प्रत्येक गोष्ट विकासाचीच बोलणार, कारण मी मगाशीच सांगितलं की पाचेगावात राहून आम्ही 10 रुपयाने भांगडायला गेलो होतो आणि पाचेगावातून पुन्हा सांगलीला गेलो. आपल्याला कोणाला भांगलायसाठी किंवा कोणाला काय नाही, आपल्याला काहीतरी वेगळं करायचं म्हणून आपण या क्षेत्रामध्ये चाललोय. साहेबांच्या मार्गदर्शन, आबांच्या मार्गदर्शनासाठी आपण केव्हाही जीवनामध्ये उमळून नाही जायचं असतं. माझ्याकडे काहीतरी वेगळं आलं आणि मी वेगळं काहीतरी करेन असं जर असेल तर ते लगेच संपून जातं. म्हणून माणसाजवळ ती ताकद असली पाहिजे. पहिले माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. पहिलं आज या ठिकाणी बोलत असताना प्रत्येक गोष्ट विकासाची बोलतात सगळेजण. आज आपण आपल्या येणाऱ्या काळामध्ये विकास तर 100% करायचा. विकास करण्यासाठीच हे सगळं चाललंय. आज सामाजिक कार्य करत असताना मी 10-15 वर्ष झालं सामाजिक कार्य करत आलो. कुठल्याही मनामध्ये माझ्या राजकारणाचं म्हणजे डोक्यात नव्हतं की बाबा आपण राजकारणामध्ये काहीतरी जायला. आणि मागच्या वेळेला म्हणून मी अर्ज भरला मागच्या वेळेला. आणि योगायोग होता, मी म्हटलं माझं लगीन एका ह्याच्यात झाले, साध्या पद्धतीने झाले आणि आपण एक जेवण घालावं म्हणून मी मागच्या निवडणुकीत एक जेवण मोठं घातलं. आणि असं कल्पना आली की बाबा चला अर्ज भरूया. म्हणजे असं काही डोक्यात नव्हतं की आपण राजकारणामध्ये येईल. आणि आमचे मित्र एक 2-4 होते, भाऊ ह्यावेळेला आपण असं केलं तर आपण एक अर्जच भरूया. अशा पद्धतीने ही वाटचाल चालू झाली. आणि तरी पण काय राजकारणाचं डोक्यात नव्हतं. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण व्यवसाय करत असताना अनेक व्यवसाय केले. मी वैरणीचा केला, कोंबड्याचा केला. तुम्हाला नक्की आहे मी पंक्चर काढण्यापासून ते डाळींचा धंदा करण्यापासून प्लॉटिंग मध्ये येण्यापर्यंत मी माझ्या जीवनामध्ये कोणाला फसवायचं म्हणून कुठलं काम केलं नाही. आणि ते एक माणूस सांगावा, यातल्या कुठल्याही माणसानं सांगा, मी डाळींचा धंदा करत असताना जर 10,001 रुपया जर झाला तर त्याला 10,001 रुपया त्यांच्या पेट पडली गुलाने त्यांच्या घरी येऊन दिला. मी केव्हा फसवलंय का कोणी बी सांगा. एका माणसानं बाबा किरण भाऊनं मला असं म्हणला होता आणि मला फसवलंय, एका माणसानं हात वर करून सांगाव तुम्ही जे म्हणेल त्या. खऱ्या अर्थानं आज येणाऱ्या काळामध्ये ही कल्पना का सुचली सांगतो तुम्हाला. साहेबासमोर काम करत असताना आबासाहेबांची मी माझा संपर्क बऱ्याच वेळेला आला. मी कोणाचं तर काम असलं काय अडचण आली तरी मी आबासनी बोलवायचो. आणि तिथं प्लॉटवर सुद्धा आबा 2-3 वेळा घेऊन गेले. ही कल्पना अशामुळे सुचली, एक एवढा मोठा सर्जन झालेला साहेब, आमदार साहेब, एवढं मोठं त्यांचं डिग्री झाल्या, शिक्षण झालंय. आज एवढी मोठी डिग्री असताना समाजसेवा का करू वाटली हो त्यांना. माणसांना निष्ठावंत माणूस पाहिजे. समाजसेवा ह्यासाठी करावी वाटली की जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट मिळत असते, परंतु लोकांचं असलेलं प्रेम हे फक्त आणि फक्त राजकारणातूनच मिळतं.
लोक डोक्यावर घेतात ते फक्त राजकारणामध्ये, उद्योगपतीला कोणी डोक्यावर घेत नाही. का तुम्ही तुमचं कुटुंब आणि तुमच्या मर्यादा तुम्ही तेवढंच असते. उद्योगामध्ये तुम्ही एक 2 कुटुंब सांभाळू शकता, परंतु राजकारणामध्ये तुम्ही 500,000 लोकांची सेवा करू शकता. ही राजकारणाची ताकद आहे. जय श्रीराम. तर समाजसेवा करत असताना या गोष्टीचे एक आपल्याला त्याला लागून एक पद असलं तर अजून त्याला सर्वसामान्य माणसाचा गोरगरीब कष्टकऱ्यांना मला अजून मदत करता येईल या भावनेने मी राजकारणात आलो. आज एवढं मोठं पब्लिक, एवढा मोठा जनसमुदाय आलाय. खऱ्या अर्थानं म्हणजे शेतकरी कामगार पक्षावरती प्रेम करणारी, आबावरती प्रेम करणारी सगळी माणसं असली आहेत. ती असली, नकली नाही ती असली. खरोखर असले भरलेला जनसागर खरोखर असले. आणि हे काय आज विचार करा, 8:30-9 वाजल्यात, प्रत्येकाला काम आहे, पुन्हा चिंचणी काय जात आहे. काय अडचण. 5 मिनिटं थांबा फक्त. आणि सर्वसामान्य माणसाचं काम करण्यासाठी मी सत्रात आलेलं आहे. कुणालाही टार्गेट करायचं, कोणाला तर काय तर कमी लेखायचं, कोणाला तर पराभव केल्यानंतर मी कसा मोठा आहे म्हणून मी या राजकारणात आलेलो नाही. टार्गेट करायला कोण आमचं घर चालवत नाही. प्रत्येक माणसाचं मन आदर राखून आपण हे राजकारण करायला असतं. माझा दृष्टिकोन, मला कोणाला नाव ठेवायचं नाही. आपल्याला काय नवीन करता येते, आपण या जनतेसाठी आपल्याला नवीन काय करता येते, त्यांच्यासाठी कशा पद्धतीची आपल्याला सेवा करता येईल या भावनेने आम्ही राजकारणात आलो. येणाऱ्या काळामध्ये युवकांसाठी माझ्या डोक्यात आहे की येणाऱ्या काळामध्ये युवकांनी एक नवीन दिशा या पद्धतीची साहेबांच्या आव्हानांच्या मार्गदर्शनाखाली देणार आहे की आपल्या अनेक योजना, सरकारी योजना सर्व बेरोजगार असणे, युवक असणे त्याची कल्पना नाही आहे. मग माझ्या डोक्यात आहे किंवा त्यांच्यासाठी कार्यशाळा. आज असे बी माझे काही मित्र आहेत की साधे व्यवसाय करून ते फॉर्च्युनरमधून फिरतात, साधे व्यवसाय करून. मग ही प्रेरणा जर सगळ्यांनी दिली तर प्रत्येक मुलगा माझा भाऊ फॉर्च्युनरमधून फिरल्याशिवाय राहणार. आज आपल्या जीवनामध्ये एखादे कार्य करत असताना एखादी गोष्ट आपण चांगली केली तर त्याचा आदर्श लोक घेतात. तुम्ही एखादी गोष्ट वाईट घेतली तर ते तुमच्या पावलावर पाऊल ठेवून तशाच मार्गाने जातात. तर आपण जे काय करणार आहे, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन तुमच्याकडं त्या हिशोबाचा असतो, त्या हिशोबाने तुम्ही वागला पाहिजे. आणि वागला पाहिजे म्हणजे काय आहे की एखादी गोष्ट करत असताना जर चुकीची केली तर ते तुम्हाला सुद्धा कवा कळत नसते चुकीची झाले का बरोबर झालं. परंतु ते कशी बरोबर आहे ते कवा कळतं ज्या वेळेला तुमच्या प्रतिक्रिया लोकांच्या येतात तेव्हा. 10 लोकांच्या प्रतिक्रिया बरोबर असल्या, 2 लोकांच्या, तर ते 10 लोकांच्या बरोबर आल्यानंतर म्हणायचे हे बरोबर आहे. म्हणून जीवनामध्ये काम करत असताना कवाही हुरळून जायचं नाही. सर्व युवकांना माझी विनंती आहे, शांतपणे जे काय करायचं ते शांतपणे करा. तुमचा झेंडा लागल्याशिवाय राहत. आज एवढ्या बहुसंख्येने युवक आल्यात, माझ्या वडीलधारी मंडळी आल्यात, महिला मंडळी सुद्धा आलेल्या आहेत. आज गेले 10-15 दिवस झालं प्रत्येक घरातला युवक पायाला भिंगरी बांधून मी माझ्या परीने काहीतरी करणार म्हणून भाऊसाठी किंवा पक्षासाठी किंवा आबाच्या ह्याच्यासाठी प्रत्येक युवक घरोघरी फिरतोय. आणि प्रत्येक घरोघरी जाऊन आपलं पॉम्पलेट दावतं की बाबा नारळाच्या पुढचंच आपल्याला बटन ह्या वेळेला दाबायला लागतं. ह्याचं कारण असं आहे की त्यांच्यामध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा कुणी कमी करू शकत नाही. तुम्ही किती पैसा टाका, ही ऊर्जा अशीच येत नसते. त्याच्या मागं त्याचं कारण काहीतरी असतं. ही ऊर्जा लगेच येत नाही. येणाऱ्या काळातला त्यांनी अभ्यास केलेला आहे.
गेलेल्या काळातला की बाबा हे खरं आहे आणि ही गोष्ट केली तर आपल्याला काहीतरी वेगळं करायला मिळेल. म्हणून मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करतोय, 5 तारखेला चिंचणीची जत्रा आहे. आज यातले बरीच मंडळी जाणार आहेत चिंचणीला. तुम्ही गेला म्हणजे आम्ही बी येणार आहे तिकडे. कारण तुम्हाला सोडलं हे सगळ्यांना विरोधकांना नारळ पिण विरोधकाच्या हातात द्यायचं आहे. आज 5 वर्ष आज अशा पद्धतीने आपल्याला वेगळ्या पद्धतीने काम करायचं आहे आणि तुमचं प्रत्येक काम ऐकलं जाईल एवढीच ग्वाही देतो. तुमचं माझ्या मागे तुम्ही केलं, येणाऱ्या काळात तुम्ही केव्हाही हाक मारा. जेवढं काय माझ्यापासून जमतंय तेवढं मी 100% तुमच्यासाठी करणार. खऱ्या अर्थानं या मंचावरती बसलेले सर्व ज्येष्ठ मंडळी व माझे मार्गदर्शक तसेच तुम्ही खाली बसलेला तेच तेवढ्याच तोलामोलाचे आहात. तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की आपण 7 तारखेला सर्वांनी मिळून शाळाताई सोपान कोळेकर कोळा गणातून आणि हातीत गणातून स्वर्गीय नारायणदादा पाटील यांचे चिरंजीव अमृत भाऊ पाटील या दोघांबद्दल सांगायला गेलं तर तेही त्याचे स्वभाव आहेत. कुठल्या एखाद्याचं चुकीचं झालं तर त्याला चूक म्हणता आली पाहिजे. ते मग सख्खा भाऊ जरी असला तरी बाबा तो चुकीचं करतोय आणि असं करणं चुकीचं आहे, त्याला केव्हाही पाठीशी घालायचं नाही. ही अशा स्वभावाची माणसाचं एक सर्वजण. 7 तारखेला मतदान आहे तर सर्वांनी नारळाच्या पुढचं बटन दाबायचं आहे. दाबणार का नाही? धन्यवाद.